सुतारकेमाळ वनमोरेमळा येथे 3 फेज विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडल्याने चारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या चुलत भावासह 2 मुलांना शॉक लागल्याची घटना घडली आणि या अपघातात 3 जण जागीच ठार तर एक 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. पारिशनाथ मारुती वनमोरे वय वर्ष 40, साईराज वनमोरे वय वर्ष 13, प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय वर्ष 35 असं ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे वय वर्ष 14 असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पारिशनाथ वनमोरे हे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतालगत सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी विजेची तार तुटून पडल्याने पारिशनाथ साईराज यांना शॉक लागून जागीच ठार झाले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत याला शॉक लागला. प्रदीप हे जागीच ठार झाले तर हेमंत गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वनमोरे कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हैसाळ गावात शोककळा पसरल्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि यावेळी मालकाच्या मागे गेलेल्या कुत्र्याला शॉक लागल्याने कुत्राही जागीच ठार झाला आहे. नातेवाईकांनी वीज महावितरण कंपनीवर संतप्त राग व्यक्त करून संबंधित वीज महावितरण कंपनीवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.